बघा बटाटे लाटकलेले, बटाटे मस्त कापू, बटाट्याची भाजी बनवू, चपात्या पण बनवलेल्या. दिस इज चपाती. ही थोडीशी जळली, एक सगळ्यांनी जळलंय गाईस. हे असं पीठ मळावं लागते. पीठ मळायला बसलेले गाईस, पीठ मळतो. हे गाईस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस आजचा आपला जो ब्लॉग आहे हा चालू होणार आहे आपल्या ऑफिस पासून. सो गाईस, तर आपण आलेलो आहे आपल्या ऑफिसला. गाईज ऍक्च्युली याच्या अगोदर आपण गेलो होतो आपल्या गोडाऊनला जाऊन आपण तिथून फॉर्च्यून साठी गाईज काही मटेरियल होतं, ते मटेरियल कलेक्ट केलेलं आहे. म्हणजे एनआरव्ही, त्यानंतर गॅस किट, त्यानंतर अजून काय होतं, हा एनआरव्हीच होते. एनआरव्ही 2 होते, एक 150चा एक 100चा, आणि 100चे गॅस किट आणि 150चे गॅस किट घेतलेले आहे. सो ऑफिसला यायचं पण कारण असं होतं का गाईज आपल्याला डीसी घ्यायचे होते, काही 3 डीसी होते. आता हे डीसी पण घेतले. आता इथून आपल्याला जायचे डायरेक्ट याला फॉर्च्यूनला, श्री गणेश फॉर्च्यूनला जायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला गाईज हे मटेरियल पण द्यायचं आहे, प्लस डीसी वर पण रिसिव्ह घ्यायची. गाईज तुम्हाला दाखवतो आता तिथं जाऊन का गाईज फक्त 1 दिवसात पंप हाऊस रेडी केलेलं आहे त्यांनी, फक्त 1च दिवसात. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय फक्त पेंटच काम बाकी असलं, नॉर्मली वेल्डिंगचं काम. तर चला गाईज आता निघू इथून, तुम्हाला दाखवतो पंप हाऊसचं काम कसं केलेलं आहे काळे साहेबांच्या माणसाने. गाईज तर आता आपण आलेलो आहे फॉर्च्यूनला. गाईज हे बघा 100% काम होतच आलेलं आहे असं आहे. हे बघा एनआरव्ही, त्याच्या काय एनआरव्ही, त्यानंतर डबी, त्याच्यात आहे ना काही वरती बोरिंगचं काम चालू आहे, बोर मारायचं. एवढा आवाज येऊन राहिला ना फाडाचवाले, डायरेक्ट खतरनाक. चला काही थोड्या वेळ तुम्हाला मी ते पण दाखवतो. आता वेल्डिंग मारतोय, आता उंच काम एकदम पद्धतशीर चालू आहे. नाक दंता दिसतो. नाही आता इथून हे मटेरियल देऊन पण आपल्याला जायचंय मयूर ट्रेडर्सला, कारण R&D डेव्हलपर तिथं काही ब्रॅकेट बनवायचं उद्यापासून काम चालू होणार आहे. तो त्याच्यामुळे आपल्याला फास्टनर लागणार आहे, अँकर फास्टनर. अँकर फास्टनर लागणार आहे. माहिती म्हणतात वगैरे दिलंय गाईज. आता आपण चाललोय मयूर ट्रेडर्सला, कारण आपल्याला R&D डेव्हलपर साठी काही मटेरियल द्यायचं, म्हणजे फास्टनर घ्यायचे, फक्त अँकर फास्टनर घ्यायचे. कारण पण काम चालू आहे, म्हणजे ब्रॅकेट बनवायचं, ब्रॅकेट ठोकायचे पण, त्याच्यासाठी आपल्याला एकदम फास्टनर लागतात. जाऊ गाईज फास्टनर घेऊन टाकू, आणि त्यानंतर मग ते R&D डेव्हलपरचं संध्याकाळी किंवा उद्या सकाळी देऊन टाकू. आता आपण आलेलो आहे आपल्या ऑफिसला. गाईज अँकर फास्टनर वगैरे जे काय होते ते सगळे आपण घेऊन टाकलेले आहे. ते आहे डिक्कीमध्ये मयूर ट्रेडर्स वरून घेतले होते. त्यानंतर आपल्याला डमी पण भेटून गेली. ऍक्च्युली काल डमी त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, तर आज भेटल्या डम्या. त्या डम्या पण घेतल्या आणि फॉर्च्यूनला दिलेलं आहे, श्री गणेश फॉर्च्यूनला. सो आता बघू थोड्या वेळात सर येतील, कारण सर मला मागाशी बोलले आहे का एक साईड दाखवायची तुला. म्हणलो ठीक आहे. तर आता प्रदीप भोवाडके आपला मस्त जेवण चालू व्हायचं दणक्यावर, एकदम निबार, विषय एकदम गंभीर. तर चला गाईस, भाऊचं जेवण झालं का त्यानंतर मग आपल्याला आय थिंक जावं लागेल काठे गल्लीची एक नवीन साईट आहे ती बघायला, आणि त्यानंतर R&D डेव्हलपर्सला पण जावं लागेल. आताशी आपण घरी आलेलो आहे, आणि आता प्लॅनिंग असं आहे गाईज, आपल्याला चपात्या आणि भाजी बनवायची पप्पासाठी, पण तुमच्या भावाला तर आहे उपास. सो गाईज तर आता आपण काय करू, काय गाईज हे बघा बटाटे लाटकलेले, बटाटे मस्त कापू, बटाट्याची भाजी बनवू, त्यानंतर चपात्या बनवू, कारण पीठ पण मळावं लागेल. एवढं तर डेंजर काम. काय लसूण आहे गाईस, लसूण, हिरव्या मिरच्या, त्यानंतर मस्त शेंगदाण्याचं कूट दळून ठेवलेलं असेल मम्मी. नाही, शेंगदाण्याचं कूट काही दळेल नाही गाईज. आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण करावं लागणार आहे, आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनावं लागणार गाईज. हे असं पीठ मळावं लागते. पीठ मळायला बसलेले गाईज. आता पीठ मळतो, पीठ मळून घेतो,
त्यानंतर मग बटाटे कापून, हिरव्या मिरच्या कापून मग पप्पासाठी भाजी टाकून देतो. म्हणजे मग त्यावर काय होईल, पीठ जे राहील आपलं ते भिजल, मग आपल्याला चपात्या करता येईल. तर फायनली आता आपलं जे जेवण बनवायचं होतं ते बनून झालेलं आहे गाईस. ही मस्त आपण गाईस बटाट्याची भाजी, एकदम तडका फडका विषय. त्यानंतर गाईस चपात्या पण बनवलेल्या गाईस. दिस इज चपाती. ही थोडीशी जळली एक, सगळ्यांनी जळलंय. त्याच्यात गाईस आपल्या का आलेले आता आपला सिद्धार्थ भाऊ, राम राम, आणि आकाश भाऊ, दोघांनी पिंक पिंक घातलेलं. काय ती पिंकी पॉंकी विषय वाटतं दोघांचं. गाईस आता आपल्याला जायचंय सिद्धार्थ भाऊच्या घरी. गाईस तर आता आपण आलेलो आहे घरी. मस्त फराळाचं खात बसलेलं. काय माहिती बघा, चिप्स. त्यानंतर हे काय काय माहिती, पण बटाट्याच आहे. पप्पाचं जेवण वगैरे झालं, पप्पा गेले पाठीमागं, आणि आमची हक्की पण झोपली. हक्की हक्की हिला काही घेणं देणं नाही गाईस. चला गाईस, मी आता हे खातो आणि त्यानंतर झोपवून घेतो मस्त. आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.